मॅच लावतीये सुरुवात. ऑन स्ट्राइक किरण पाटेकर, नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय विघ्नेश. ही सलामीची जोडी सांडशी संघाकडून. बॉलिंग मार्क वरती अक्षय नाईक ऑन द बॉलिंग मार्क. मॅच इज ऑन. 3-2-1 लेट्स प्ले द गेम. सांडशी बी आणि त्यांच्या अगेन्स्ट माडप बी या दोन संघादरम्यानची मॅच. पहिलाच बॉल वेगवान पद्धतीने फेकायचा गोलंदाजाला. इथून मात्र पंच पांडे सर इंटरेस्टेड आहेत. रिव्ह्यू खऱ्या अर्थानं ऑफिशियल व्हाईट बॉल साठी की वेस्ट हाईट साठी हा रिव्ह्यू. डिसिजन पेंडिंग. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय पंच पांडे सरांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल होता. थोडं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांना थोडीशी शंका आहे आणि त्याच कारणामुळे हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. पहिलाच बॉल या मॅच मधील. कशा रीतीने सुरुवात होईल दोनही संघांसाठी यासाठी खऱ्या अर्थानं पंचांनी देखील रिव्ह्यू घेतलाय. पंचांना थोडीशी शंका आहे की कदाचित हा बॉल वाईड असावा. त्यासाठी खऱ्या अर्थानं चेक इन टेक्निकल रूम मध्ये होत असताना इट्स अ व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. सुरुवात झाली आहे. खरं तर फलंदाजांना थोडीशी सूचना आहे. एकच वाईट खऱ्या अर्थानं लाईन असेल या गोष्टींकडे लक्ष द्या. फलंदाज कितीही सफल होऊ द्यात परंतु वाईट लाईन तीच असेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच पांडे सरांचा. माडपचे आदरणीय सुधीरजी पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्षमय स्वागत. सुरुवात खराब झाली आहे माडप बी संघाची टॉस जिंकून. एक्स्ट्राच्या स्वरूपात पहिली धाव सांडशी संघाच्या धावफलकावरती. धाब्याचा श्री गणेश. त्यानंतर कमबॅक केलं लगेचच अक्षयनं. हा निर्धाव बॉल फेकत. कमबॅक करणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. त्याचं तुम्ही उत्तर पाहत असताना इथून निर्धाव बॉल रिलीज केलाय गोलंदाजी मार्कवरती अक्षयनं. ऑन स्ट्राइक लेफ्टी बॅट्समन किरण पाटेकर. अक्षयचा बॉल पुन्हा लाईन मध्ये मिस्टेक. आउटसाइड द ऑफ स्टंप. इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच पांडे सरांचा. 1 सेकंड व्हाईट बॉल. एक एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाते. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या 2 या आकड्यावरती. एका बॉलचा खेळ संपल्यानंतर पॉवर प्लेचा षटक. P1च्या षटकामध्ये अद्याप तरी एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या त्यांनी. इथे मात्र भन्नाट अनप्लेबल यार्कर जड मध्ये फेकला बॉल अक्षयनं. आणखी एक निर्धाव बॉल. अगदी समजत नाहीये किरण पाटेकरला. आणखी एक निर्धाव चेंडू. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. त्यानंतर कमबॅक केलं निर्धावानं. पुन्हा व्हाईट बॉल आणि पुन्हा कमबॅक केलं बॉलिंग मार्कवरती अक्षयनं. एक्स्ट्राच्या धावा आहे धाव फलकावरती अवघ्या 2. तिसरा बॉल घेऊन तयार अक्षय. लेफ्टी बॉलर तो लेफ्टी बॅट्समन अशीच खऱ्या अर्थानं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला बॉल. क्षेत्ररक्षक आहे. सहजरित्या उचललाय बॉल. फेकलाय तोपर्यंत मिळते या बॉलवरती सिंगलनं पहिली बॅटच्या साह्यानं धाव फलकावरती जोडली जाईल सांडशी संघाच्या स्कोर कार्ड वरती. धावसंख्या ती 3. बॉल देखील संपले 3. सध्या तरी अद्याप तरी आपण पाहत असताना सिंगलला जास्त प्राधान्य या मॅच मध्ये. आदरणीय विनोदजी मालुसरे यांचं देखील सहर्षमय स्वागत. महाराष्ट्र पोलीस. 3 बॉलचा खेळ. अजयजी शिर्के यांचं देखील सहर्षमय स्वागत. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या देखील 3 आहे. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. चला जास्तीचा टाइमपास करू नका आपण. 3 बॉल. धावसंख्या देखील 3. विघ्नेश ऑन स्ट्राइक. अक्षय बॉलिंग मार्क वरती. बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न होता. पॅडवरती हा बॉल वेगानं आदळतोय. इथून मात्र कोणतेही धाव मिळणार नाही या बॉलवरती. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या ती 3. अक्षयचे षटक फार अप्रतिम आहे. एक्स्ट्राच्या धावा जरूर आल्या. एक सिंगल जरूर आली परंतु मागील काही बॉल मध्ये तो कमबॅक करतोय निर्धाव चेंडूनं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू फेकणं सोपं काम नाहीये परंतु अक्षयला
लय सापडले या मॅच मध्ये. लोवर फुटच बॉल बॅट ची कडाय पॉइंट मध्ये हा बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे इथून उचलतोय बॉल. कोणत्याही प्रकारची चुकी होत नाहीये. नो मिस्टेक बाय द फिल्डर. इथून पकडलाय अगदी सहजरित्या हा बॉल आणि इथून मात्र रन मिळते ती पुनश्च एकदा एक एरीनं धावसंख्या पुढे जाते. हलवार पद्धतीने धावसंख्या आहे ती 4. 4 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस टीम सांडसीला या मॅच मध्ये आपण पाहताय. परंतु इथून मोठे फटके हवेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही थोडस रणनीतीनं उतरलात तर पुढील येणाऱ्या 3 षटकांमध्ये तुम्हाला मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचता येईल. शेवटचा बॉल बॅट चिकडा. विकेट किपरची चुकी आहे. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉप मधून बॉल निघून चाललाय. डीप थर्ड मॅन मध्ये सीमा पार. निर्णायक क्षण येतोय हा नशिबाचा चौकार. केलाय. पहिला सामना जिंकलाय नेवाली संघानं. मॅच नंबर 2 दुसऱ्या रात्रीतील आपल्या समोर आहे. एकीकडे सांडशी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये माडप बी संघ या 2 संघादरम्यानची मॅच आहे. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या धावा जमवल्या त्या सांडशी टीमनं बॅटिंग करत असताना त्या बिनबाद 8 बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय रोहित करंजे बॉलिंग मार्क वरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. अकुटप्याचा बॉल व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. पुलचा फटका खेळायचा होता अलॉंग द कार्पेट. बॉल वेगानं निघलाय. चांगली फिल्डिंग अक्षयची. इथून पुन्हा एकदा रन मिळते ती 1. 9 धावा धाव फलकावरती. सातत्याने अजय शिर्के यांना सलामीच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं. परंतु आज सलामीच्या जोडीमध्ये थोडासा बदल. परंतु तो प्लॅटफॉर्म सेट करणं फार गरजेचं आहे जिथून प्रतिस्पर्धी संघ देखील त्याच ताकदीचा आहे आणि असं असताना देखील मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. अद्याप तरी 9 धाब्यांपर्यंत पोहोचलाय तो सांडशी संघ आहे मॅच मध्ये. रोहितचा नेक्स्ट बॉल. स्लोवर 1 धीम्या गतीनं पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं वळण घेतोय. निश्चितच ऑफ कटरचा बॉल निर्धाव चेंडू येतोय. आणखी एक. नऊ धावा धाव फलकावर. आणखी एक धीम्या गतीचा बॉल फटका आलाय. रिलीज केला खऱ्या अर्थानं स्ट्रोक किरण पाटेकरच्या बॅट मधून. पुलचा फटका. पुल सक्सेसफुल. बॉल आउट ऑफ द पार्क. दॅट्स ह्यूज षटकार. मैत्री चषक भारी. टाकणं सोपं काम नाही. योग्य टप्प्यावरती बॉल रिलीज करणं फार गरजेचं आहे आणि इथेच चुकी केली रोहितनं. जो टप्पा हवा होता तो मिळाला नाहीये. रदार मध्ये हा बॉल होता किरण पाटेकरच्या आणि त्यानं पाठवला सीमा पार. नेक्स्ट बॉल फटका प्रतिमे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथून एक रन कंप्लीट. दुसरी साठी निघण्याचा प्रयत्न आहे. 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती होत्या परंतु इथून मात्र खऱ्या अर्थानं फलंदाज बाल बचावतो. इथून मात्र रन मिळते ती फक्त आणि फक्त 1. फटका अप्रतिम होता. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका होता परंतु फिल्डिंग देखील तिथे अवेलेबल होता. क्षेत्ररक्षक. रन मिळाली आहे 1. धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. एकही गडी बाद नाहीये. चांगली पार्टनरशिप आहे परंतु अजय शिर्के सारखा मोठा विस्फोटक फलंदाज अजूनही डगआउट मध्ये. त्यानंतर विनोद मालुसरे कडून देखील सातत्यानं मोठे फटकेबाजी आपण पाहिले. असं असताना देखील या 2 फलंदाजांनी एक पार्टनरशिप डेव्हलप केली आहे मैदानाच्या आतमध्ये.
रोहित पहिल्या षटकात 8 आल्या अक्षयच्या. रोहितनं अद्याप 4 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यात. धीम्या गतीचा बॉल रोहितचा विघ्नेस साठी ऑफ स्टिकची लाईन शरीरापासून दूर ठेवला बॉल आणि इथून मात्र निर्धाव चेंडू आहे. निर्धावानं प्रेशर मध्ये असेल सांडशी संघ, कारण ज्या धावा या मैदानावरती हव्यात त्या धाव्यांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि असं असताना एक महत्वाचा निर्धाव बॉल फेकतोय रोहित. दुसऱ्याच बॉलमध्ये निर्धाव चेंडू आला होता, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगलना स्ट्राईक रोटेशन आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकलाय रोहितनं. रोहितचा बॉल अतिशय वेगवान बॉल आहे आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विघ्नेशला परतावं लागेल. लागलाय पहिला धक्का सांडशी टीमला. कुणाला घाबरत नाही. आपण पाहतोय नेवाली संघ नुकताच सामना जिंकला, त्यानंतर या संघांमधील जो संघ जिंकेल तो नेवाली संघाच्या विरोधात लगेच पुढील मॅच मध्ये सामना केले. स्वबलावरती कित्येक सामने अजय शिर्केनं सांडशी संघाला जिंकून दिलेत आणि तोच मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पहिल्याच बॉल मध्ये आपला नाबाचा परिचय प्रतिस्पर्धी संघाला दिलाय. खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉल मध्ये मोठा विस्फोटक षटकार ठोकलाय कॅप्टन अजय शिर्केनं. थोडे उशिराने या स्पर्धेमध्ये पोहोचले, परंतु उशिरा का होईना परंतु पहिल्याच बॉल मध्ये लेट पण थेट अर्थातच मोठा फटका अजय शिर्के यांच्या बॅट मधून. मयुरेचा बॉल फटका फसला लीडिंग एज शॉट फाईन लेगला इम्पॉर्टंट कॅच ऑफ दिस मॅच गोल्डन डक ट्रम्प कार्ड. इथून मात्र माघारी परतेल अजय शिर्केचा पकडलाय झेल. इथून मात्र लागलाय महत्वपूर्ण धक्का सांडशी टीमला. बॅटर अजय शिर्के हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग सारी म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग. अकुटाप्याचा बॉल बाउन्स दिलाय, बॉलवरती जास्त एफर्ट दिले गोलंदाजानं.
मागील बॉल मध्ये महत्वाचा धक्का अर्पण केल्यानंतर या बॉल वरती कॉन्फिडन्स होता गोलंदाजी मार्क वरती मयुरेशच्या आणि तो खऱ्या अर्थानं तो दाखवत असताना इथून निर्धाव बॉल आहे, निर्धाव चेंडू हवेत मयुरेशला, कारण पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर मागील 2 बॉल मध्ये कमबॅक केले. 3 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. बॉल नंबर 4 धीम्या गतीचा बॉल, वाढ बॉलिंग व्हेरिएशन करतोय बॉलिंग मार्क वरती अलॉंग द कार्पेट. हा बॉल लॉंग ऑन मध्ये, फिल्डिंग चांगली आहे, फेके देखील सुरेख रन मिळाले, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. अजय शिर्के यांच्या बॅटमधून एक षटकार आला, त्यानंतर किरण पाटेकरच्या बॅटमधून देखील एक षटकार, एक चौकार आलाय आणि तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये. इथून खऱ्या अर्थानं रणनीती आखावी लागेल, इथून कितीपर्यंत आपण पोहोचू शकतो याचा विचार करावा लागेल किरण पाटेकरला. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये पाहताय आपण आणि आता कर्णधाराला काहीतरी एक मोठी विस्फोटक इनिंग खेळावी लागेल सांशी संघाला एक मजबूत परिस्थितीमध्ये जाण्यासाठी. या मॅच मध्ये बॅलन्स टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या खऱ्या अर्थानं सीमा पाहत असताना लक्ष वाचवणं थोडं कठीण आहे आणि असं असताना देखील दाबा जमवण्याचा प्रयत्न आहे. डिफाईन लेग मध्ये गॅप मोठी आहे, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, बॉल थांबणार नाहीये, कॅप्टनच्या बॅट मधून येतोय हा नॉक चौकार. फटका फ्लिक अँड क्लिक बॉल सीमा पार चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगला दिसलाय या मॅच मध्ये किरण पाटेकर आणि त्याच्याच बॅटमधून धावा येत आहेत. संघ अडचणीत एक मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करायची आणि अशा परिस्थितीत कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. मयुरेश वरती थोडासा दबाव. पहिल्या षटकात 8 आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 8, अद्याप तरी या षटकात 11 धावा आल्या आहेत. प्रेशर मध्ये मयुरेश. स्विच इट करायची होती, सरळ बॅटने धावा येत आहेत आणि असं असताना देखील जोखीम घ्यायची होती का किरण पाटेकरला याचा विचार मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. निर्धाव चेंडू, डॉट बॉलला धावसंख्या स्थिर राहील 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 2 विकेट लॉस टीम सांशी. अंतिम एका षटकाचा खेळ बाकी या मॅच मध्ये. 4थं षटक येईल प्रगतीपथावरती. कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग घेऊ नका. माडप बी संघ आपणास विनंती आहे, तोपर्यंत देऊयात डीजेला संधी. उभा राहिला स्लॉकचे षटक, अर्थातच डेथ ओव्हर ऑफ दिस मॅच. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये, उत्तरार्धाच्या खेळामध्ये किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल त्यासाठी हे षटक फार महत्त्वपूर्ण आहे. या षटकामध्ये मॅचचं भवितव्य ठरू शकतं. 3 षटकांमध्ये अवघ्या धावा आहेत त्या 27. अंतिम षटकामध्ये जयेश पाटीलला एक चांगली कामगिरी करावी लागेल. डेथ ओव्हर स्लॉकच्या षटकात विनोद मालुसरे ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल, टॉप एज, शॉर्ट फाईन लेग मध्ये प्रयत्न करतो क्षेत्ररक्षक. डीप फाईन लेग मध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 क्षेत्ररक्षकांना चकमा देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा नेत्रदीपक चौकार. बॉल सीमा पार. विनोद मालुसरे यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय. हा चौकार नाहीये तरी लढण्यासाठी धावा आहेत अंतिम 17 मध्ये सांशी संघासाठी आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 31-31. फुल टॉस बॉल,
मिस टाइमिंग स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप केली. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच उगाच म्हटलं जात नाही. इथून येणारी प्रत्येक धाव रोखणं फार गरजेचं आहे. एक एक धाव क्रिकेटच्या पटलावरती फार महत्वपूर्ण असताना इथून जीवनदान मिळालंय. बॅटिंग मार्क वरती विनोद मालुसरेला ज्याच्या बॅटमधून चौकार आलाय त्यालाच मिळालंय जीवनदान, परंतु रन मिळते ती फक्त आणि फक्त एक. धाव संख्या 32, 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. या मैदानावरती धावा रोखल्या देखील जाऊ शकतात, धावा अगदी सहजरित्या चेस देखील होऊ शकतात. अशाच पद्धतीचं आहे मैदान आणि या मैदानावरती आता किती धावांपर्यंत पोहोचेल सांडशी संघ याच वरती तमाम क्रीडा रसिकांचं आणि सांडशी संघाचं लक्ष आहे. कारण धावा आहेत अद्याप तरी 32 बॉल बाकी आहेत. या षटकातील 4 अंतिम डेथ ओव्हरच्या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ बाकी आहे. किरण पाटेकर सलामीच्या भूमिकेमध्ये आलाय कॅप्टन. अजूनही मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय पूर्णपणे. फुलटॉस बॉल, पंच इंटरेस्टेड आहेत आणि इथून हवेमध्ये बॉल आता कॅच ड्रॉप केली. 2 तर कंप्लीट केले, तिसरी साइड देखील निघालेत आणि इथे बघता बघता 3 धावा कंप्लीट आहेत. रिव्ह्यू घेण्यात आलाय ऑफिशियलच्या माध्यमातून. वेस्ट हाईट साठी हा रिव्ह्यू चेक केलं जाईल टेक्निकल रूम मधून. बॉलची लाईन चेक केली जाईल वेस्ट हाईट साठी हा रिव्ह्यू पंचांचा. पूर्णपणे सेट झालाय किरण पाटेकर. त्याच्या विरोधात असे बॉल फेकणं फार चुकीचं आहे आणि असेच काम करत असताना इट्स अ नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट फेकावा लागेल. अंतिम षटकामध्ये मी मगाशीच म्हटलंय या मॅचचं भवितव्य ठरणारे षटक ठरू शकतं आणि असं असताना देखील महत्वाच्या षटकात इथून मात्र चुकी केली आहे. नो बॉल +3, टोटल 4 धावा मिळत आहेत. 4 धावांचा बोनस दिलाय बॉलिंग मार्क वरती जयेश पाटीलनं आणि इथेच ही चुकी केली आहे का यावरती देखील आता लक्ष. उत्तराच्या खेळामध्ये धावसंख्या 4 36, 36 ऑन बोर्ड. अडचणीत होता सांडशी संघ. महत्वाचे फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर किरण पाटेकरनं संपूर्णपणे सामन्याचं खऱ्या अर्थानं वर्चस्व स्वतःच्या खांद्यावरती घेतला आणि तिथून एक बॅलन्स टार्गेट सेट करण्यामध्ये महत्वाचा वाटा राहिलाय कॅप्टन किरण पाटेकरचा या मॅच मध्ये. ऑन फ्री बॉल, पंचांचं बोट आकाशाकडे फिरलंय अर्थातच. नेक्स्ट बॉल फ्री हिट फेकावा लागेल बॉलिंग मार्क वरती जयेश पाटीलला. चला प्रत्येक बॉल मागे आपण कृपया करून विलंब करू नका, मी हीच विनंती करतोय. माडप बी संघाला ऑन फ्री बॉल, धीम्या गतीचा बॉल गुडल्यांच्या स्पॉट वरती हिट केला. बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. फ्रीटचा बॉल योग्य टप्प्यावरती फेकलाय गोलंदाजी मार्क वरती जयेश पाटीलनं. जी संधी होती सांडशी टीमला ती गमावली या बॉल वरती. निर्धाव चेंडू आहे, निर्धावानं धाव संख्या थांबेल ती पुनश्च एकदा 36 या आकड्यावरती. अंतिम 3 बॉलचा खेळ रिमेनिंग आहे. इथून 3 बॉल मध्ये किती धावा येतील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल यावरती आता लक्ष आहे. बॉल नंबर 4, लोवर फुलटॉस बॉल, फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर झोन मध्ये येतोय. चांगली फेकी आहे, कलेक्शन देखील चांगलं जयेश पाटीलचं. इथून मात्र रन मिळते पुनश्च एकदा. एकेरीनं धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावरती. 37 ऑन बोर्ड. 37 पर्यंत पोहोचलाय सांडशी बी संघ या मॅच मध्ये माडप बी संघाच्या विरोधात. जयेश पाटीलचं षटक थोडस लांब लचक होत असताना इथून मात्र बॉल बाकी आहेत. ते 2 चांगले बॉल फेकलेत. एक बॉल खराब फेकला, नो +3 आणि तिथून मात्र कमबॅक केलंय. मागील 2 बॉल मध्ये गोलंदाजी मार्क वरती जयेशनं. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आणि त्याचमुळे आपण पाहताय थोडं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स मध्ये सातत्यानं बदल करावा लागतोय माडप बी संघाला. फुलटॉस बॉल दिशेमध्ये भरकटलाय की काय, इथून मात्र पंच सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. व्हाईट बॉलने एक वाईट +1, टोटल 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्या पुन्हा 39 आकड्यावरती. बोनसच्या या धावा फार कठीण होऊन जातील उतरताच्या खेळामध्ये, कारण स्लॉकच्या षटकामध्ये मिळवलेली एक धाव फार महत्वपूर्ण असते. या षटकात तुम्ही उतरताच्या खेळामध्ये थोडासा संघर्ष करत असता आणि ते संघर्षाची धाव खऱ्या अर्थानं मिळते सांडशी संघाला बोनसच्या स्वरूपात. 39 धावा आहेत. सातत्यानं चुका करतोय जयेश पाटील या मॅच मध्ये.
ओव्हर नंबर 4 मध्ये फटकाव्यामध्ये क्षेत्ररक्षक नाही, नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. पुन्हा एकदा चुकी केली आहे ओ स्टेपचा, हा नो बॉल पंचांचा निर्णय. पुन्हा एकदा नो+2 टोटल 3 धावा मिळत आहेत धाव फलकावरती. चुका करतोय सातत्यानं, अगोदरच धावा 3 षटकांमध्ये 27 होत्या आणि असा असताना देखील धाव संख्येचा जर विचार केला तर धाव संख्या आता जाऊन पोहोचली ती 42च्या घरामध्ये. बॉल संपलेत ते 4 बॉल मध्ये 15 धावा खर्च केल्या त्या स्लॉकच्या षटकात. बॉलिंग मार्क वरती जयेश पाटील आणखी एक फ्रीट, आणखी एक सुवर्ण संधी आहे मॅच मध्ये सांडशी संघाला. ऑन स्ट्राईक विनोद मालुसरे, बॉलिंग मार्क वरती जयेश पाटील ऑन फ्रीट बॉल. वॉच द बॉल ऑन फ्रीट. फ्रीटचा बॉल बॅक फुटला जाऊन शपलवून जागा निर्माण करून कलात्मकतेनं वलवला बॉल. मनगटातील पॉवर डीप फाईन लेग मध्ये बॉल करतोय हवाई सफर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ना 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 ना. इथे मात्र रन मिळते ती एक सिंगल. धावसंख्या पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49 धावसंख्येची गरज आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये. आदरणीय पांडुरंगजी पाटील भिवपुरी यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील मैत्री चषक 20-25 मध्ये सहर्षमय स्वागत. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या सांडशी संघ. फिनिशिंग टचेस आलेत किरण पाटेकर आणि विनोद मालुसरे यांच्या बॅट मधून. संघ अडचणीत होता, 3 षटकांमध्ये अवघ्या होत्या त्या फक्त आणि फक्त 27 धावा आणि अद्याप तरी आता धावा 49 धावा आता वाचवाव्या लागतील सांडशी टीमला. तर माड बी संघाला 50 पर्यंत पोहोचायचा सामना जिंकण्यासाठी. काही घडू शकतं, काही बिघडू शकतं उतरदाच्या खेळामध्ये. चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. सांडशी संघ वारंवार सूचना येतात आयोजकांच्या वतीनं. फिल्डिंग लगेच सजवून घ्या. येणारे 24 बॉल 50 धाव संख्येचं टार्गेट सेट केलंय. अडखळला होता सुरुवातीला परंतु स्लो असणारी लोकल ट्रेन एक्सप्रेस झाली अंतिम षटकामध्ये. जयेश पाटीलच्या विरोधात आक्रमकता सिद्ध केली, तिथून 49 सेट केलेत, 50चं टार्गेट. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. नेक्स्ट मॅच नेवाली संघ वाट बघतोय. दोनही संघांपैकी एक संघ जो जिंकेल तो थेट नेवाली संघाच्या विरोधात पुढील सामना खेळेल. टायमिंग सेट करा ऑफिशियल. प्रत्येक षटकामागे 5 मिनिटाचा अवधी, अर्थात 4 षटक 20 मिनिटांच्या अवधीमध्ये संपणं अनिवार्य आहे. 3 षटकाचा किल 15 मिनिटाच्या कालावधीमध्ये संपणं गरजेचं आहे, अन्यथा 4थ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कल मध्ये ठेवावा लागेल. चला सलामीची जोडी. वारंवार सूचना आहेत या मॅचला. जशी सुरुवात झाली आहे ना तशा सूचना माडप संघासाठी केल्या जात आहेत. कृपया करून आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. फिल्डिंग सेट करा सांडशी संघ. आयोजकांना विनंती आहे मेडिसिन किट अवेलेबल असेल तर खेळाडूंना हवाय. फिल्डिंग सेट करत असताना सांडशी संघ. सलामीची जोडी रोहित आणि मयुरेश मैदानाच्या आतमध्ये.
चला बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. 50 धाब्यांचं लक्ष्य. बॉलिंग मार्क वरती अजय शिर्के सज्ज होत आहेत. ऑन स्ट्राईक बॅट्समन सलामीची जोडी आहे मयुरेश आणि रोहित. मयुरेश ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहे रोहित. सुरुवात चांगली हवी आहे. 50 पर्यंत पोहोचण्यासाठी पॉवर प्लेचा तुम्ही किती फायदा घ्याल यावरती आता लक्ष आहे. पंच मांडे सरांचा इशारा, दॅट स्क्रीन सिग्नल, गेम इज ऑन. 50 धाव संख्येच्या लक्ष्याला होती सुरुवात. अजय शिर्के बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राईक मयुरेश. दोन्ही टीमला शुभेच्छा. शुड बी गुड गेम. 50 वाचवत असताना एकीकडे संघर्ष करेल सांडशी तर एकीकडे संघर्ष करेल 50 पर्यंत पोहोचण्यासाठी. माडपाई माडप. गेम इज ऑन. चेस इज ऑन. पहिलाच बॉल. दांडी दांडी गुल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. अजय शिर्के यांनी उडवले दांडी. फलंदाज मयुरेश हॅज टू डिपार्ट. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. पाहायला स्पर्धा क्रिकेटची आज लोकाही जमलन सारी. अरे गाजतैरावर गावाला आमचा मैत्री. थँक्यू डीजे. 50 हे लक्ष आहे. थोडं प्रेशर आहे कारण ज्या अंतिम षटकामध्ये थोड्या चुका झाल्या माडप संघाकडून आणि त्या धक्क्यातून आणखी एक मोठा धक्का लागला पहिल्याच बॉलमध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही काय करताय महत्वाचं नाही, दुसऱ्या सत्रात तुम्ही सुरुवात कशी करता हे फार महत्वाचं आहे. आणि सुरुवात फार अप्रतिम झाली. बॉलिंग मार्कवरती अजय शिर्केनं सफलता निर्माण करून दिल्या पहिल्याच बॉलमध्ये. खुला टाकल्या बॉल. क्रॅकिंग कव्हर डायव्हर. 2 क्षेत्ररक्षकांमधून गॅप सिलेक्शन बाहेर झाले. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा अप्रतिम नेत्रदीपक फटका. बॉल सीमा पार. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. गाजतैरावर गावाला आमचा मैत्री चषक भारी. काय कुठे वनडाऊनच्या भूमिकेमध्ये आला विलास. पहिल्याच बॉल मध्ये काय फटका होता. अगदी बॉलच्या मेरिट नुसार खेळ. ऑफ स्टिकची लाईन होती. खोला था बॉल होता आणि त्याच्या विरोधामध्ये काय अप्रतिम फटका होता. अगदी सुईमधून धागा जसा खऱ्या अर्थानं विनावाना त्याच पद्धतीचा फटका होता विलासचा. जबरदस्त बॅटिंग. 4 न सुरुवात केली आहे. ताब्याचा श्री गणेश आहे. बॉल नंबर 3 बॅक चिखडा. नो मिस्टेक बाय द विकेट कीपर. पकडले आणखी कॅच. 1 मोर विकेट डाऊन. लगातारचा दुसरा धक्का टीम माडपाई माड बी संघाला लागतोय. बॅट्समन विलास बॅक टू द डग आउट. देशमुख दादानी आयोजन केलंय दमदार. आयोजन केलंय दमदार. आयोजन केलंय दमदार. मनोज. थँक्यू डीजे. दमदार तर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये अजय शिर्के यांची. पहिल्याच बॉल मध्ये क्लीन बॉलच्या स्वरूपात मयुरेशला माघारी धाडला. त्यानंतर वनडाऊनच्या भूमिकेत आलेला विलासनं सुरुवात 4 धाव संख्येनं जरूर केली परंतु त्यानंतरच्या बॉल मध्ये
फलंदाजाला परतीचा प्रवास करण्यास भाग पडला जे शिर्केनं. निशांत ऑन स्ट्राईक. अकोटप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न आहे. आणखी एक कॅच होती का स्पर्शाचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचला नव्हता, परंतु सेलिब्रेशन नुसार असं वाटलं की कदाचित हा बॉल बॅटला स्पर्श केलाय. जास्त जुस्ता येत क्षेत्ररक्षक देखील, कारण ज्या परिस्थितीमध्ये हा सामना आहे 50 पर्यंत पोहोचायचंय आणि सुरुवातीला जे धक्के लागलेत आणि त्याच मध्ये सांडशी संघ या मॅच मध्ये हा थोडासा पुढे सरकतोय. 4 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 446 अजूनही करायचे तिथून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी रोमांचक गोलंदाजी चालू आहे अजय शिर्के यांची. निशांत निर्धाव बॉल खेळतोय पहिलाच. चांगली बॅटिंग करावी लागेल आता माडपाई माडप संघाला या मॅच मध्ये. अकोटप्प्याचा बॉल पुढचा फटका फसलाय. मिड ऑनला क्लिअर केलाय बॉल. थोडेसे प्रयत्न सफल राहिले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली क्षेत्ररक्षकानं. मिड ऑन मधून हा बॉल लॉंग ऑन मध्ये रन मिळते. ती एक चान्स क्रिएट झाला होता हाफ, परंतु तो कन्व्हर्ट करता येऊ शकलेला नाहीये. इथून रन मिळते ती एकच्या मदतीने धावसंख्या 5च्या आकड्यावरती. 4 षटकांचा सामना आहे. 50चे लक्ष्य 24 बॉल मधील 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 5. अकोटप्प्याचा बॉल फटका प्रतिमे नेत्रदीपक फटका इनफील्डच्या वरून कट केला बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल चाललाय सीमा पार. हा महत्वाचा येतोय नेत्रदीपक चौकार. ना 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 ना. स्वराज्याचं देखणं स्वप्न उदयास आणलं आणि त्यांना मिळालेले खऱ्या अर्थानं या सवंगड्याची साथ, अर्थातच या माऊल्यांची साथ. शपथ आम्हाला तलपत्या तलवारीच्या पातेची आस नसे आयुष्याची. शपथ आम्हाला तलपत्या तलवारीच्या पातेची आस नसे आयुष्याची आणि भीती मृत्यूची. वाघालाही शांत करणारी जात माऊल्यांची. वाघालाही शांत करणारी जात माऊल्यांची. बी फास्ट ऑल प्लेस रिक्वेस्ट. कृपया करून आपण सामना थोडासा स्पीडअप करा. पंचांना मी विनंती सतत ताकीद द्या. जो संघ ऐकत नसेल त्यांना आपण पॅनलाइज करू. पंचांच्या वतीनं संपूर्ण मॅचचा कारभार चालतो पांडे सर, त्यामुळे तुम्ही जो निर्णय आम्हाला द्याल तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे कृपया करून आपण स्पीडअप करा. एका षटकाचा खेळ संपला. धाव संख्या आहे ती 9 या आकड्यावरती. 50चे टार्गेट. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती अमोल सज्ज होतोय. प्रयत्न तर इथून करावेच लागतील. अंतिम जो चौकारात होतो फार अप्रतिम होता. तिथे 4 धावा मिळाल्या, त्या महत्वाच्या होत्या. मस्ट निडेड रन्स खऱ्या अर्थानं मागील षटकातील शेवटच्या बॉल मध्ये मिळाल्या. 9 धावा धाव फलकावरती. 41 अजून एक करायचे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा षटक हवं या मॅच मध्ये एक मजबूत परिस्थितीमध्ये जाण्यासाठी टीम माडपाई माडप संघाला. तर इथून येणारे 3 षटक योग्य रीतीने फेकायचे सांडशी संघाला. स्लॉट मध्ये हा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न होता. इथून बॅटची लिडिंग एज. शॉर्ट फाईन लेग मध्ये हा बॉल पुन्हा मिळाली आहे सिंगल. या सिंगलला धावसंख्या पुढे जाते 10 धावा धाव फलकावरती. 50 लक्ष 10 पर्यंत पोहोचलाय. केटीसी लाईव्ह इव्हेंट या माध्यमातून जे प्रेक्षक घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील सहर्षमय स्वागत व्यासपीठावरती आणि त्याचप्रमाणे मैदानावरती उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. आपण पाहताय, आपण अनुभवताय मैत्री चषक 20-25 दिमागदार आयोजन. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल खर्च केले अमोलनं. अमोलचा नेक्स्ट बॉल. अमोलचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. माडपाई माडप संघाचे पाठीराखे अर्थातच आदरणीय सुधीरजी पाटील यांचे देखील सहर्षमय स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. निर्धाव चेंडू हवे त्या मॅच मध्ये सांडशी संघाला आणि तेच काम अगदी निर्विघ्नपणे पार पडतोय अमोल बॉलिंग मार्कवर. अमोलचा बॉल पुन्हा कट करण्याचा प्रयत्न आहे. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये.
कव्हर मध्ये हा बॉल चाललाय, एक सिंगल मिळते या बॉल वरती. या सिंगलला धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या 11 या आकड्यावर. 2 गडी बाद झालेत, 11 धावा धावफलकावरती. स्क्रीन वरती तुम्ही पाहताय बॅटिंग करतोय माडपाई माडप संघ. आदरणीय पांडुरंगजी पाटील यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. बाबूदादा यांना मी विनंती करतोय, आपला शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय मान्यवरांना. आणखी एक डॉट बॉल. काय अप्रतिम स्पेल हाताळतोय अमोल. मिडल ऑर्डरचे षटक आहे. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल आली, त्यानंतर दुसरा बॉल निर्धाव आला आणि पुन्हा एकदा सिंगल आणि पुन्हा निर्धाव बॉल. कॅमेरामॅन विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थोडंसं आपण कॅमेरा फिरवायचा आहे. हे छायाचित्र खऱ्या अर्थानं टिपत असताना स्क्रीनवरती तुम्ही पाहताय सन्मान स्वीकारत असताना मोठा फटक्याचा प्रयत्न आहे. हवेमध्ये हा बॉल आहे, क्षेत्ररक्षक आविष्कार. इथे मात्र चुकी करतोय. कॅच ड्रॉप केले आणि रनआउटची दाट शक्यता आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हा बॉल खऱ्या अर्थानं फेकी केली असते तर फलंदाज बाद होऊ शकला असं छोटस खऱ्या अर्थानं समीकरण. जिथे कॅच ड्रॉप झाली तिथे कॅच पकडणं अनिवार्य होतं, तिथे मिस्टेक केली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तिथे दावा मिळाला, 2 जीवनदान मिळालंय. बॅटिंग मार्क वरती निशांतला या मॅच मध्ये. चेस करत असताना केलेल्या या चुका, डिफेंड करत असताना दावा, या केलेल्या चुका फार महत्वपूर्ण ठरू शकतात. क्रिकेट सरड्यासारखा खेळ आहे, रंग बदलणारा. आणि त्याचप्रमाणे आता मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेईल का निशांत. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. इथे मात्र चुकी केली आहे. पुन्हा चुकीला नाहीये माफी क्रिकेटमध्ये. अजय शिर्के महत्वाच्या खेळाडूकडून महत्वाची चुकी. बॉल सीमा पार. 4 धाब्यांकरिता येतोय हा दर्जेदार चौकार. पन्नासचे लक्ष्य 2 षटकांमध्ये आता 33 धावसंख्येची गरज आहे. 16.90च्या सरासरीनं 33ची गरज टीम माडपाई माडप बी संघाला या मॅच मध्ये. क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीत. यशापर्यंत पोहोचण्यासाठी आता कष्ट प्रामाणिक करावेच लागतील दोन्ही संघांना. 12 बॉल मध्ये आता 33 धावसंख्येची गरज आहे आणि त्या 33 वाचवत असताना हे महत्वाचे षटक. आणि कॅप्टन किरण पाटेकरनं स्वतःवरती विश्वास ठेवलाय. बॅटिंग मध्ये तर फार अप्रतिम दिसला, एक चांगल्या लयबद्ध पद्धतीमध्ये दिसला किरण पाटेकर. परंतु बॉलिंग मार्क वरती देखील तशीच कामगिरी करणं फार अनिवार्य आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय 17 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेत माडपाई माडप संघाचे. 3 षटकांमध्ये पूर्वार्धाच्या केल्या 27 होत्या, परंतु जयेश पाटीलनं चुकी केली. या मॅच मध्ये टोटल 22 धावा त्यांना खर्च केल्या आणि त्याच थोड्याशा त्यांना धोकेदायक ठरल्या त्या मॅच मध्ये. 12 बॉल 33 या षटकामध्ये जर तुम्ही धावा जमवल्यात तर पुढील षटकामध्ये तुम्हाला समीकरण सोपं जाईल. मॅच ऑन अजूनही सामना कोणीही जिंकलेला नाहीये. तराजूमध्ये बसलेली मॅच आहे, इथून सामना कोणीही जिंकू शकतो, परंतु शेवटपर्यंत संघर्ष हा करावा लागेल. 12 बॉल 33. आडव्या बॅटनं कडवा प्रहार करायचा होता, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्रेशर मध्ये माडपाई माडप बी संघ आणि असा सना निर्धाव बॉल येतोय. भरपूर सारे अडथळे या स्पर्धेला देखील आले. खऱ्या अर्थानं मेघराजानं देखील थोडंसं दडपण आणलं या स्पर्धेमध्ये आणि पुन्हा एकदा त्याच जोशात ही स्पर्धा आपल्या समोर येते. 1 मोर डॉट बॉल. खरं तर IPL चा सीझन आपण देखील पाहतोय थोडा सस्पेंडेड करण्यात आला, कारण भारत पाकिस्तान विरुद्धचं युद्ध आजही आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. अनेकशे सैनिक खऱ्या अर्थानं जीवाची पर्वा न करता सीमेवरती आपलं संरक्षण करतायत आणि त्याच दृष्टिकोनातून IPL मॅचेस देखील आपण सस्पेंडेड करताना पाहिलं. इथून हवेमध्ये हा बॉल भरपूर असा उंच गेलाय. क्षेत्ररक्षक देखील जज करत असताना आविष्कारने कॅच सोडली होती, परंतु इथे कमबॅक केले, त्यानं पकडले सहजरित्या कॅच. आणखी एक फलंदाजाचा खेळ इथून मात्र होतोय समाप्त.
किल्ला स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड याचंच गीत खऱ्या अर्थानं आपण ऐकताय. आल्या आल्या प्रहार चढवण्याचा प्रयत्न. आता प्रत्येक बॅटरला तेच करायचंय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. लगातारचा पकडलाय दुसरा झेल. बॅट्समनचा आल्या आल्या संपलाय खऱ्या अर्थानं खेळ. कमॉन डीजे. धावाले अद्याप तर या षटकामध्ये देखील 5 बॉल मध्ये 18 धावा आहेत. 32 ची आवश्यकता आहे 7 बॉल मध्ये. अंतिम शेवटचा बॉल बाकी आहे. काय खेळ राहिला या मॅच मध्ये किरण पाटेकर यांचा. बॅटिंग मार्क वरती एक जबरदस्त बॅटिंग. 9 बॉल मध्ये 19 धावांचं योगदान दिलं आणि आता बॉलिंग मार्क वरती एकच साव खर्च केला पण तो रडार मध्ये हा बॉल दिलाय फेकून. मनगटातील पॉवर जनरेट करणारा पुलचा धमाका. बिग 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 हिट. बॉल आउट ऑफ द पार्क. सीमा पार येतोय षटकार. काय थोडीसे हर हर महादेव आवाज सुटला. मोघलांच्या उठला. माऊल्यांच्या झलकल्या नंग्या तलवारी. मोघल पलथी माघारी. शिवबा अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला असता तर या मोगलाने देखील कपालावरती भगवाच अर्च लावला असता. अशा शिवरायांचं गीत डीजे मास्टरच्या वतीनं आपल्यापर्यंत पोहोचलं. मी डीजे मास्टरचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असा आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये. अंतिम 6 बॉल धावा करायच्या त्या धावफलकावरती 26. प्रणय बॉलिंग मार्क वरती. अप्रतिम गोलंदाजी राहिले प्रणयची या सीझन मध्ये. या वर्षीच्या हंगामामध्ये यंगस्टर खऱ्या अर्थानं उभारण्यात आला खऱ्या अर्थानं सांडशी टीम कडून आणि फार चांगला खेळ राहिलाय प्रणयचा बॉलिंग मार्क वरती. प्रणय 6 बॉल मध्ये 26 धावा त्याला डिफेंड करायच्यात. होऊ शकतं क्रिकेटमध्ये धावा चेस देखील होऊ शकतात. हे सर क्रिकेट आहे. 6 बॉल मध्ये 36 धावा होऊ शकतात परंतु 6 बॉल मध्ये 26 करण्यासाठी हा स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती केव्हाच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही आणि तेच धाडस दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 26 करत असताना अंतिम षटकाला सुरुवात होतीये. मागील पूर्वार्धाच्या खेळामध्ये गेलेल्या 22 धावा अंतिम षटकात आता त्या 26 धावा करायच्यात. धीम्या गतीचा बॉल. मी मगाशीच म्हटलं जबरदस्त बॉलिंग आहे प्रणयची आणि पहिल्याच बॉल मध्ये स्लोवर वन धीम्या गतीचा बॉल. लेग कटरचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेत विकेट किपरच्या हातामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये इथून मात्र फलंदाज होतोय. बाद एकही धाव नाहीये परंतु स्ट्राईक रोटेशन इथून मात्र 5 बॉल मध्ये 26 धाव्यात. प्रत्येक बॉल सीमा पार जाणं आता अनिवार्य या मॅच मध्ये. शिवछत्रपती शिवरायांना पुन्हा त्रिवार मानाचा मुजरा. 5 बॉल मध्ये 26 धाव्यात. महत्वाचा बॉल या मॅच मधील. धीम्या गतीचा बॉल. इथून मात्र फटका फसलाय क्षेत्ररक्षक. दुसऱ्या टीमला कॅच ड्रॉप. इथे रन मिळतील या बॉल वरती. त्या 2-2च्या मदतीनं धाव संख्या 2 न पुढे जाते. 26 धावा आहेत. 24 अजून आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 4 बॉल मध्ये 4 षटकार हवेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. जयेश पाटीलने केलेला गोलंदाजी मार्क वरती एक्स्ट्राच्या धावा खर्च त्या थोड्याशा कुठेतरी
मी तर म्हणेल धोकादायक ठरल्या पूर्वार्धाच्या खेळात आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये तेच परिणाम आपण पाहताय. 4 बॉल मध्ये 24 धावा आहेत. व्हाईट बॉलचा कॉल करतोय फलंदाज, परंतु इथून बॉल योग्य टप्प्यावरती फेकलाय. रिव्ह्यू नाहीये. 3 बॉल मध्ये आता 24 करायच्यात. ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय तानाजी कडू सर आणि त्याचप्रमाणे पंच पांडे सर या मॅचला खऱ्या अर्थानं चालू ठेवण्याचं काम त्यांच्या वतीनं. फार चांगले अंपायरिंग, दोन्ही ऑफिशियलचं कौतुक. 26 ची गरज आहे, 24 ची गरज आहे. गॅप मध्ये स्ट्रोक, एक बाउन्स घेत बॉल सीमा पार चाललाय. 4 धाब्यांकरिता हा येतोय अनमोल चौकार. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. व्हाईट बॉल प्लस 1 रन, 2 एक्स्ट्राच्या धावा धावफलकावरती. औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये, परंतु क्रिकेटमध्ये कधी काही घडू शकतं. जोपर्यंत शेवटचा बॉल आणि शेवटची धाव होत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल आपण सांगू शकत नाही क्रिकेटमध्ये. औपचारिकता जरूर बाकी आहे. आणखी एक चांगला बॉल, प्रणय सातत्यानं धीम्या गतीचे बॉल फेकतोय. व्हाईट बॉलचा खऱ्या अर्थानं इशारा देण्याचा प्रयत्न पंचांचा होता, परंतु रिव्ह्यू घेण्यात आलाय. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी, शेवटचा बॉल, निर्धाव चेंडू तो. आणखी एक सहजरित्या वन साइड रित्या सामना जिंकलाय सांडशी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम सांडशी. त्यानंतर हार्ड लक टीम माडपाई माडप बी संघ. सांडशी आणि नेवाली पुढील होणारा सामना आपल्या समोर येईल.